हिंगोली महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, प्रचाराला सुरुवात झाली आहे, एकंदरीत प्रचार कसा सुरू आहे? प्रचार आज विड्रॉलचा शेवटचा दिवस होता. उद्या गुढीपाडवा आहे. नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करायची. आता सध्या भेटीगाठी होत्या. भाजपच्या बंडखोरीचं थंड करण्यासाठी तुम्ही यशस्वी झालात. नाही नाही तसं काहीच नाही. उलट महाराजाचे आशीर्वाद मला मिळालेले आहेत. तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी यांना देशाचे पंतप्रधान होण्यासाठी, भारत बलशाही करण्यासाठी महाराजांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत. कधीपासून प्रचार सुरू होणार आहे आणि प्रचारासाठी कोण कोण मैदानात होतं? गुढीपाडव्याचं नारळ फोडून प्रचार सुरू करणार आहोत. अजून एक बंडखोर कायम आहेत, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. तर मला तर काही माहीत नाही. निश्चितच हे होते महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम. उद्या गुढीपाडव्यापासून जे आहे ते आमच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचाराचं नारळ फोडणार आहे आणि त्यानंतर प्रचाराची सुरुवात होणार असल्याचं महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.